मित्रांनो, आपण आपल्या मुलींवरती लक्ष राहू द्या, त्यांची काळजी घ्या. तुम्हाला एकच सांगतो मित्रांनो, आपण आपल्या मुलींना जन्म घालतो. लहानचं मोठं करायला खूप वर्ष लागतात मित्रांनो. परंतु कोणीही अनोळखी व्यक्तीने किंवा कोणीही आपल्या मुलीसंग जर अनर्थ केला तर त्यावेळेस आपल्या काळजाला लागतं मित्रांनो. म्हणून काळजाला लागायच्या अगोदरच मित्रांनो, आपण आपल्या मुलींवरती लक्ष राहू द्या, त्यांची काळजी घ्या. त्यांना कुठेही एकटं सोडू नका. त्यांना बसमध्ये जरी जायचं असेल तर त्यांना बसमध्ये स्वतः नेऊन बसवा. त्यांना शाळेत सोडून स्वतः नेऊन सोडा किंवा त्यांना बाजारात तर बिलकुल एकटीला सोडू नका, पाठवू नका. आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या घरी, पाहुण्यांच्या घरी कधीही चुकीने विश्वासाने पाठवू नका. कारण मित्रांनो, विश्वास हा कोणावर करायच्या लायकीचाच राहिला नाही. कारण बायर हे इतके नराधम, नालायक, निर्लज्ज आणि हरामखोर, वाईट वासनेचे लोक बाहेर बसलेले मित्रांनो. ते कधी काय अनर्थ करतील हे काय आपल्यालाही माहीत नाही आहे आणि कोणालाच माहीत नाही मित्रांनो. म्हणून त्यांच्यापासून सावधान राहण्यासाठी आपण आपल्या मुलींवरती लक्ष राहू द्या. त्यांना कुठेही एकटं सोडू नका मित्रांनो. कारण मुलं ही देवाघरची फुलं असतात मित्रांनो. हे त्या नराधमांना कधीच समजत नाही. आणि असे नालायक कृत्य करणाऱ्यांना वयसुद्धा नसतं मित्रांनो. हे वयाच्या 18 वर्षाचे असतात आणि वयाच्या 70 वर्षाचे सुद्धा टोंगाडे झालेले असतात. त्यांना अक्कल नावाची चीज नसते मित्रांनो. म्हणून तुम्हाला सांगतो, या नराधमांपासून सावधान राहा आणि आपल्या मुलींना कुठेही एकटं सोडू नका. हेच तुम्हाला मला या व्हिडिओमधून सांगायचं आहे मित्रांनो. व्हिडिओ जर पटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.